हॅलो स्टुडंट, सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. ओके, त्यातलं आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत. हे प्रॅक्टिकल ॲज इट इज मॅन्युअलमध्येच मर्ज आहे, म्हणजे हे आज विस्टोन ब्रिजचे 2 प्रॅक्टिकल्स आहेत. मी दोन्हींचे नाव सेम आहे. मी तुम्हाला एम सांगते प्रॅक्टिकलचं. एम आहे यूज द विस्टोन ब्रिज टू मेजर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर बंडल. ओके, फर्स्ट अँड सेकंड त्यातच आहे यूज विस्टोन ब्रिज टू मेजर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर बंडल टू डिटरमाइन पर युनिट लेंथ रेजिस्टन्स. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली काय करायचं आहे, 2 पार्ट कसे आपले एक दोन्ही पण मिक्स आहे. हे बघा, इथं बघू शकता, मी डायरेक्टली दाखवते. हे बघा, प्रॅक्टिकल 7 and 8 एकाच याच्यामध्ये काय आहे मर्ज केले त्यांनी विस्टोन ब्रिज. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण, फर्स्टली अननोन रेजिस्टन्स जो आहे तो पहिले मेजर करणार आहे. विस्टोन ब्रिजचं मेन फंक्शन काय आहे, मिनिमम अननोन रेजिस्टन्स हा मेजर करतो. कोणत्याही ब्रिजचं असो किंवा इक्विपमेंटचं असो, बिलो 1 ओहम जर असेल अननोन रेजिस्टन्स, त्याचं अननोन रेजिस्टन्स काय करतो, हा मेजर करतो. फर्स्टली इथे गॅल्व्हनोमीटर आहे, अननोन रेजिस्टन्स मेजर करतो तो करतो. अजून काय, जे काही ब्रिज आहे ते काय करतो, तो ऑल रेजिस्टन्स जे आहे ते काय करतो, तो इक्विव्हॅलंट ठेवतो, म्हणजे सेम ठेवतो. ते सेम आहे हे कशावरून कळणार, जेव्हा गॅल्व्हनोमीटर तुमचा 0 असेल तेव्हा. ओके, हे झालं तुमचं विस्टोन ब्रिजचं फंक्शन, की विस्टोन ब्रिज ॲज इट इज वर्क काय करतो. ओके, अननोन रेजिस्टन्स परत एकदा सांगते, मेजर द अननोन इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स बाय बॅलन्सिंग 2 legs ऑफ अ ब्रिज सर्किट. बॅलन्सिंग 2 legs ऑफ अ ब्रिज सर्किट. 1 leg of which include the unknown component. 1 leg include the unknown components. The Wheatstone bridge provide extremely accurate measurement. Accurate measurement देतं resistance. Its operation is similar to the original potentiometer. Directly operation similar to what? Original potentiometer. ओके, फंक्शन समजले विस्टोन ब्रिजचं. आता ह्या प्रॅक्टिकलसाठी लागणारे इक्विपमेंट बघूया की आपल्याला काय काय लागणार आहे. एक आहे डायरेक्टली विस्टोन ब्रिजचं किट, मी तुम्हाला दाखवते हेच. आणि सेकंड लागणार आहे तुम्हाला मल्टीमीटर. मल्टीमीटर का, तर आपल्याला अननोन रेजिस्टन्स मेजर करायचं आहे, त्याच्यासाठी मल्टीमीटर लागणार आहे. त्याच्यावर मी काय केलंय, ओहमची रेंज घेतली आहे, एक फेज आणि एक कॉमनला कनेक्ट केला. इथं ओहम दिलंय, रेजिस्टन्स मेजर करणार आहे म्हणून ही नॉब इथे कनेक्ट केली आहे. आणि हे बघा ॲरो आहे, तो कशावर घेतलाय मी, रेजिस्टन्स ओहमवर, म्हणजे याच्यावर फक्त तुम्हाला काय दाखवणार आहे, तो रेजिस्टन्स दाखवणार आहे. ओके, आता याच्यानंतर बघूया आपण ऑब्झर्वेशन टेबल. हे बघा, हे आहे तुमचे ऑब्झर्वेशन टेबल. फर्स्ट काय आहे, सॅम्पल डिस्क्रिप्शन. याच्यामध्ये PQ अँड PQ हे दोन्ही मेजर करणार आहे. याच्यामध्ये लिहिणार आहे P/Q, जी काय कॅल्क्युलेशन येईल ते. मी R1 R2 काय लिहिलंय, कारण इथं म्हणजे P म्हणजे तुमचा R1 आहे आणि Q म्हणजे तुमचा R3 आहे. मी तिथं करेक्ट करून घेते. तिथं काय तुमचा R2च्या ऐवजी काय केलंय तुम्ही तिथे R3. मी ते करेक्ट करते, 2 मिनिटं. हा काय तुमचं इथे करेक्शन R3. ओके, हा आहे R3 आणि S इज द R4. ओके, लिहिताना गडबड झाली आहे. S और R4 म्हणजे इथं जो दिलाय तो तुमचा व्हॅरी करणार आहे तुम्ही. R4 म्हणजे काय आहे तुमचा S. आणि RX काय तुमचा अननोन रेजिस्टन्स, जो आपण लास्टच्या याच्यामध्ये काय करणार आहे, कॅल्क्युलेट. काय हा RX या फॉर्म्युल्याने काय करणार आहे आपण, कॅल्क्युलेशन. त्याच्यावरून तुम्हाला काय कळेल, RX तुमचा किती आहे ते. ओके, नेक्स्ट टेबल काय आहे, हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट. सेकंड काय आहे, पर युनिट लेंथ रेजिस्टन्स ऑफ कॉईल. ओके, म्हणजे ह्या विस्टोन ब्रिजमध्ये जी लेंथ ऑफ कॉईल आहे ती किती आहे. ओके, ॲज पर स्टँडर्ड जेव्हा तुमचा गॅल्व्हनोमीटर नल पॉइंटला असतो, जेव्हा तुमचा गॅल्व्हनोमीटर नल पॉइंट म्हणजे 0ला असतो, म्हणजे तुमचे सर्व रेजिस्टन्स काय असतात, व्हॅल्यू सेम असतात. म्हणजे त्यांचा रेशो म्हणजे R1/R3 इज इक्वल टू व्हॉट, R4/RX. जेव्हा तुमचे सर्व रेजिस्टन्स सेम असतात तेव्हा गॅल्व्हनोमीटर काय असतो, 0 पोझिशनला असतो. जेव्हा तुमचा गॅल्व्हनोमीटर 0 पोझिशनला असतो तेव्हा लेंथ ऑफ कॉईल काय असते, 1 मीटर. व्हॉट, 1 मीटर. म्हणजे दोघांमध्ये किती पण सेमच येणार आहे, काय येणार आहे, 1
मीटर. ही डायरेक्टली मी लिहिली आहे, तुम्ही सर्च करू शकता नेटवर डायरेक्टली. लेंथ ऑफ कॉईल ही जेव्हा गॅल्व्हनोमीटर 0 पोझिशनला असतो तेव्हा लेंथ ऑफ कॉईल काय असते तुमची 1 मीटर. आता याच्यामध्ये आपण 2 रिडिंग घेणार आहे. इथं काय दिलंय सॅम्पल डिस्क्रिप्शन ॲज इट इज. जे इथं पी क्यू अँड एस घेणार आहे आपण ॲज इट इज इथे कॉपी करणार आहे. देन काय मेजर रेझिस्टन्स, म्हणजे जो अननोन रेझिस्टन्स आपण मेजर केलाय तो काय येणार आहे इथे मेजर रेझिस्टन्स. देन काय पर युनिट लेंथ रेझिस्टन्स ऑफ कॉईल, म्हणजे मेजर रेझिस्टन्स इंटू लेंथ ऑफ कॉईल. आपण 1 बाय 1 रिडिंग्स घेऊया. त्याच्या आधी आपण कॅल्क्युलेशन बघूया. हा झाला तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. आता कॅल्क्युलेशन बघूया की कॅल्क्युलेशन कसे केले. हे बघा, आता इथे बघा, फर्स्ट आहे तुमचा आर. तो काय केला मी इथे शॉर्ट केला. इथे बघू शकतात काय केलाय, हा R1 शॉर्ट केलाय. R1 नंतर येतोय तुमचा R3. R3 चे हे 2 पॉइंट्स आहे. हे 2 पॉइंट्स पण मी काय केले, हे बघा इथे बघू शकतात मी काय केले. मी 2 मिनिटं, कन्फ्युजन होईल तुम्हाला. हे बघा काय केले मी इथे शॉर्ट केलेत. 1 मिनिट. ओके, हे बघा काय केलं आहे, ही रेड वायर, ओनली ही रेड वायर काय केलं इथे शॉर्ट केले. देन आलं तुमचा R4. R4 पण इथे कनेक्टेड नाहीये इंटरनली, आपण काय केलं एक्सटर्नली शॉर्ट केले. ॲज इट इज सेम RX. हे बघा ब्लॅक वायर तुम्हाला लगेच करायची. इथे काय केली मी इथे ही RX शॉर्ट केली आहे. करेक्ट, ही झाली शॉर्ट. देन गॅल्व्हनोमीटर कशासाठी आहे, तुमचा ब्रिज इक्विव्हॅलेंट राहण्यासाठी, तुमचा रेशिओ सेम राहण्यासाठी. मग काय केलं, गॅल्व्हनोमीटरची ही कनेक्शन आहे फेज टू काय केली आहे, फेज कनेक्ट केली आहे आणि न्यूट्रल टू गॅल्व्हनोमीटरच्या न्यूट्रलला कनेक्ट केली आहे. ओके, हे झाले सर्व तुमचे कनेक्शन. आता आपण रिडिंग्स घेऊया. आता रिडिंग्स कसं घेणार, पहिले सप्लाय ऑन करूया. हे बघा इथे सप्लाय ऑन केलेलं आहे ऑलरेडी. ओके, आता काय करायचं इथे सप्लाय ऑन करूया. ओके, सप्लाय ऑन करूया. आता सप्लाय ऑन केल्यावर आपल्याला गॅल्व्हनोमीटर 0 पोझिशनला ठेवायचं आहे. हे कसं करणार, हे व्हॅरी करून काय करणार आहे आपण 0 पोझिशनला ठेवलाय. मी ऑलरेडी एक व्हॅरी करून ठेवला, नेक्स्टला मी तुम्हाला सांगणार. हे बघा किती पोझिशन आहे याची गॅल्व्हनोमीटरची, इथे मी व्हॅरी करते थोडंसं. हे बघा किती आली मग आता ही 0 पोझिशन, इथे बघू शकतात. मी व्हॅरी केली इथे नॉब आणि इथं पोझिशन काय आली तुमची गॅल्व्हनोमीटर 0 पोझिशन. ओके, आता 0 पोझिशनला आलाय तर मग आपण रेझिस्टन्स मेजर करणार आहे. पण रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी आपला नल पॉईंट जो आहे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा नल पॉईंट आहे, तो व्हॅरी नको व्हायला, म्हणून आपण काय करणार इथे सप्लाय ऑफ करणार आहे. त्याच्यानंतर रेझिस्टन्स मेजर करणार आहे. आता हे केलं आहे सप्लाय ऑफ. हे बघा ॲज इट इज किती आहे 0 पोझिशन. आता सप्लाय ऑफ केला. आता 1 बाय 1 रिडिंग घेऊया. फर्स्टली काय घ्यायची आपल्याला P अँड Q, म्हणजे काय आला तुमचा R1 अँड R3. आता R1 चे जे शॉर्ट केलेले कनेक्शन आहे हे बघा इथे बघू शकतात, ते काय करायचे रिमूव्ह करायचे आणि तिथे काय लावणार आहे आपण मल्टीमीटर. आता हे आहे तुमचं मल्टीमीटर, कनेक्ट करूया आपण. हे बघा इथे मल्टीमीटर कनेक्ट केलंय. ओके, मल्टीमीटर कनेक्ट केलं इथं आपण. आता तो व्हॅरी होतोय खूप, आपण वेट करूया कॉन्स्टंट होण्यासाठी. कॉन्स्टंट होण्यासाठी हे नॉब आपण पॅक करू घेऊया. किती आला आहे तुमचा 100. हे बघा 100च्या पुढे नाही जाते, म्हणजे 100च्या बिलो नाही होते, म्हणून आपण किती घेऊया इथे 100. तुम्ही डायरेक्टली बघू शकतात किती आहे तुमचा 100 आलाय. आपण इथे लिहूया P किती आलाय तुमचा 100 ओहम. मग आता Q पण किती आला पाहिजे तुमचा 100च आला पाहिजे. आपण आता तो चेक करूया. P आलाय 100, Q पण किती आला पाहिजे 100. का आता गॅल्व्हनोमीटर आपण नल पॉइंटला ठेवलाय. आता हे डिस्कनेक्ट करूया नॉब. ओके, आता R3 करायचं आहे आपला Q R3 आहे. देन ही कनेक्शन काढून आपण इथे सर्किट कंप्लीट करून घेऊया ह्या थ्रू. आणि त्याच्यानंतर मग आता काय करणार इथे कनेक्ट करणार आहे आपण मल्टीमीटर थ्रू. ओके, आता हा किती आला पाहिजे, मी आत्ता बोलली तुम्हाला 100. हे बघा व्हॅरी होतोय, कमी कमी होतोय तो. ओके, होतोय कमी. ओके, 100पेक्षा कमी गेला का, नाही गेला. मग आपण किती घेऊया आता डायरेक्टली. हे बघा 100 आला. मग आपण इथे लिहूया किती आहे
Q इज द 100 ओहम. ओके, म्हणजे P अँड Q ॲज इट इज सेम. म्हणजे रेशो किती येणार आहे? P डिवायडेड बाय Q 1. ओके, रेशो आला तुमचा 1 व्हॅल्यू आली आहे. आता राहिला तुमचा S मीन्स R4. आता आपण S कॅल्क्युलेट करूया. हे कनेक्शन काढून घेऊया. कनेक्शन काढल्यावर काय आपल्याला R4 कनेक्ट करायचं आहे. ह्या पिन्स काढून इथे पहिले आपण R3 काय करणार आहे? शॉर्ट. कारण आपल्याला सर्किट कंप्लीट करायचं आहे. सर्किट कंप्लीट केल्यावरच तुम्हाला रिडिंग्स देतील. हे सर्किट कंप्लीट झालंय. आता आपण करूया R4 चेक करूया की काय येतोय. एक मिनिट. ओके, आता तो व्हॅरी होतो इथे बघू शकता तुम्ही. आता तो कुठे स्टॉप होतोय बघूया की बिलो जात नाहीये. म्हणजे ते आपण व्हॅल्यू घेऊ शकतो कारण तो कंटिन्युअसली व्हॅरी होतोय. त्याच्यामुळे आपण जी बिलो व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली राईट डाऊन करणार आहे. 2 मिनिटं मी कॉन्स्टंटली पकडून ठेवते म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. किती आहे? ॲज इट इज 100. बघू शकतात 100ला व्हॅरी नाही झाला म्हणजे एस किती आलाय डायरेक्टली इथे 100 ओहम. आता याच्यावर कॅल्क्युलेशन. आता फर्स्ट स्टेजला अननोन रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे? RX इज इक्वल टू व्हॉट? P बाय इथे घेऊया डायरेक्टली RX इज इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आहे? 100 किंवा डायरेक्टली रेशो काढलेला आहे. P डिवायडेड बाय Q किती आलाय तुमचा 1 आणि 1 इंटू S किती तुमचा 100 ओहम. म्हणजे मग RX किती आला तुमचा ॲज इट इज 100 ओहम. म्हणजे पूर्ण रेशिओ तुमचा सेम आलाय. म्हणजे तुमचं गॅल्व्हनोमीटर किती आहे तुमच्या नल पॉइंटला असल्यावर तुमचे रेजिस्टन्स सर्व सेम येतात. हे समजलं 100 ओहम. आता हे 100 ओहम ह्या RX व्हॅल्यूला येतंय का हे चेक करणार आहे. मग ही मेजर केलेली व्हॅल्यू आपण कुठे लिहिणार आहे? मेजर रेजिस्टन्स म्हणजे फर्स्ट. आता याच्यामध्ये काय आला? P तुमचा 100 आलाय, Q पण किती आलाय 100 आलाय आणि S पण काय आलाय तुमचा 100. मी फर्स्ट रीडिंग कंप्लीट करतेय. P 100, Q 100 अँड S 100. आता मेजर रेजिस्टन्स जो आपण कॅल्क्युलेट केलाय ॲज इट इज मेजर रेजिस्टन्स 100 येतोय का ते आपण बघूया. म्हणजे आपण आता काय करणार आहे? हे नॉब डिस्कनेक्ट करणार R4 ची आणि देन काय करणार आहे? RX डिस्कनेक्ट करून R4 काय करणार आहे? आपण शॉर्ट करणार आहे. हे झालंय R4 तुमचा इथे शॉर्ट. आता आपण कॅल्क्युलेट करूया मल्टीमीटर थ्रू. 2 मिनिटं मी मल्टीमीटर नीट व्यवस्थित ठेवते. ओके, आता कनेक्शन करूया. इथे एक इथे लावली ना बघू शकता, एक इथे लावली. ओके, हे बघा व्हॅरी होतोय व्हॅरी होतोय. हे बघा 100ला परत 100च येते. किती पण व्हॅरी करा तुम्ही परत ती किती येते तुमची ॲज इट इज. वेट करूया आपण. तो व्हॅरीच होतोय कारण सॉरी कनेक्शन डिस्कनेक्ट झालं. ते बघा 100 येतोय तो बिलो पण जातोय. कारण इथं का बिलो जातोय? हे जे कनेक्शन दिलंय तुमचं हे थोडंसं लूज आहे RX, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. तो डायरेक्टली असा व्हॅरी होतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. आपण बघूया तरी पण 100 आलंच पाहिजे. हे बघा 100 आलं. आपण इथं लिहूया मेजर रेजिस्टन्स ॲज इट इज सेम. जेवढं कॅल्क्युलेट केला तेवढा 100 ओहम आलाय. सॉरी हां किती RX जेवढा कॅल्क्युलेट केला 100 ओहम तेवढाच काय आला इथे 100 ओहम. आपण आता सेकंड रिडिंग घेऊया. सेकंड रिडिंग पण ॲज इट इज सेम अशीच घेणार आहे आपण. आता ॲज इट इज सेम काय करणार आहे? इथं P अँड Q ची व्हॅल्यू मेजर करून S काय करणार आहे? व्हॅरी करून. जसं गॅल्व्हनोमीटर ह्या पोझिशनला आपण नल आणलाय तसंच सेकंड पोझिशनला पण आपण काय करणार आहे? नल आणणार आहे. आता हे कनेक्शन काढून घेऊया आणि शॉर्ट सर्किट करूया. पूर्ण सर्किट कंप्लीट करूया. ओके, हे झाले सर्किट कंप्लीट. आता काय करूया आपण? सप्लाय ऑन करूया. हे बघा सप्लाय ऑन केला ॲज इट इज नल आहे. आता आपण काय करूया? दोन्ही पण पोटेन्शिओमीटर जे आहे ते थोडीशी व्हॅरी करून परत मग आपण काय करूया? गॅल्व्हनोमीटरची पोझिशन चेंज करूया. हे बघा मी आता हे बघा आता व्हॅरी केल्यावर कुठे गेला? हा निगेटिव्हला.
ओके, मग आपण आता ह्या नॉबनी निगेटिव्हला गेला, ह्या नॉबनी बघूया तो 0 पोझिशनला येतोय का. हे बघा आता 0 पोझिशनला जातोय. मी नॉब व्हॅरी करते इकडची, ही नॉब मी ऑलरेडी व्हॅरी केली पण ती निगेटिव्हला गेली. मग आता इकडची नॉब व्हॅरी करून आपण गॅल्व्हनोमीटर नल पॉईंटला आणूया. ओके, सेट द गॅल्व्हनोमीटर 0 पॉइंट मीन्स नल पॉइंट व्हॅरी बाय द पोटेन्शियोमीटर 1 and 2. Okay, then supply of as it is galvanometer and take the second reading. Second reading what? P and Q. Firstly P and Q. Then short disconnect the P pore and connect the multimeter. Connect the multimeter and check the readings. तो व्हॅरी होतोय. मी हे एकदम पॅक करून घेते म्हणजे तो व्हॅरी होणार नाही मोस्टली. हे बघा कॉन्स्टंटली धरून ठेवला तरी तो 100च दाखवतोय. झालाय कमी झालाय तो. बघूया आपण किती होतोय. व्हॅरी होतोय तो. आपण वेट करूया जोपर्यंत त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत. कारण जोपर्यंत कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार नाही तोपर्यंत आपलं ब्रिज जे आहे ते रेशिओ सेम राहणार नाही. गॅल्व्हनोमीटर नल पॉइंटला सेट केलाय तर सगळं सेम आले पाहिजे. होतोय व्हॅरी. तो बिलो जातोय अजून. $59 and $60, $62, $63, $66, $68 व्हॅरी होतोय तो. $81, $80. ओके, आपण राईट डाऊन करूया 80 कारण तो परत पोझिशनला किती येतोय तुमच्या 80च्या पोझिशनला येतोय. बघू शकता तुम्ही. आता 78 is 69, 65. कॉन्स्टंट व्हॅल्यू घेऊया आपण. किती आली आता कॉन्स्टंट व्हॅल्यू 70. आपण 70 घेऊया कारण तो खूप व्हॅरी होतोय. हे बघा आता 70 आलंय बघा. 70 आपण किती घेऊया रेझिस्टन्स तुमचा 70 का घेतलाय कारण तो रिपीटली 70 वरून येऊन काय होतोय तो व्हॅरी होतोय. त्याच्यामुळे पी आलाय तुमचा 70 ओहम. आता हा शॉर्ट करूया आपण. इथे शॉर्ट करूया. पी शॉर्ट करूया. देन मेजर करूया क्यू मीन्स R3. तिथे राहूया आपण. नॉब हे बघ इथं कनेक्ट करते मी नॉब. बघू शकता तुम्ही मल्टीमीटरच्या नॉब्स काय करते मी कनेक्ट करते. ओके, नॉब केलंय मी कनेक्ट. आता आपला फर्स्ट किती आला आहे 70. आता आपल्याला चेक करायचं आहे की हा रेझिस्टन्स जो आहे तो 70ला जातोय की नाही. हे बघा तो लो जातोय परत. बघू शकता तुम्ही तो लो होतोय.
हे बघा, बघू शकता तुम्ही, झाला आहे तो लो. ओके, आता तो कॉन्स्टंट होईल. हे बघा 70 आला होता, परत 70. हे बघा परत तो किती येतोय, पूर्ण व्हॅरी होतो आणि परत कितीला येतोय तो 70ला. आपण लो पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ॲज इट इज पीला पण असं सेम रीडिंग येत होत्या, तो व्हॅरी होत होता. आणि 70, 71, 65, 68, 69 देन करत काय येत होता तो परत त्याच्या पोझिशनला 70ला येत होता. हे बघा 70 आला. मग आता आपण ॲज इट इज घेऊया 70, कारण तो सेमली जसा पी रेजिस्टन्सच्या वेळेस व्हॅरी होत होता तसाच क्यूला व्हॅरी होत होता, तो आला तुमचा 70. आता मेजर करूया एस साठी मी कनेक्शन काढते आणि लगेच कनेक्ट करते. ओके, आता मल्टीमीटर मी एसच्या अक्रॉस लावलंय. आता बघूया किती रिडिंग्स येत आहेत. आपण पटकन घेऊया रिडिंग्स काय आहेत त्या. व्हॅरी होतोय ॲज इट इज सेम जसं होत होतं व्हॅरी 68, 64, 73 आणि परत तो कितीला येतोय 70ला येतोय. आपण याच्यामध्ये दुसरी व्हॅल्यू घेतली, समजा हे बघा आता 80लाच तो स्टॉप झाला होता. 90 मी कॉन्स्टंटली धरून ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल किती. हे बघा 72, 73ला आला. परत मग हा किती आलाय तुमचा 70 ओहम ॲज इट इज. मग आता पी रेशिओ काय आला, पी डिवायडेड बाय क्यू ॲज इट इज 1. देन मग आर एक्स, नेक्स्ट आर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 1 × 70. मग आर एक्स किती आला तुमचा 70 ओहम. ओके, आता इथे काय केलंय, पी किती आलाय 70, क्यू 70, एस 70. मग ॲज इट इज लिहूया इथे 70 ओहम, 70 ओहम अँड 70 ओहम. आता मेजर रेजिस्टन्स ॲज इट इज जसं आपण हे कॅल्क्युलेट केलं, आता कॅल्क्युलेशन आलंय 70 ॲज इट इज, तो तिथे पण किती येणार आहे 70. लगेच मी कनेक्ट करते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा इथं 9 कनेक्ट केलं, इथं लूज कनेक्शन आहे म्हणून मी पकडून ठेवलंय. हे बघा 68, 60, 62, 63, 70 आला ना 70. ॲज इट इज व्हॅरी होतोय म्हणून आपण 70च घेतो. बघा 70 परत आला. मग आता हा किती आलाय परत तुमचा मेजर रेजिस्टन्स 70 ओहम. आता पर युनिट लेंथ रेजिस्टन्स, हा फर्स्ट तुमचा टेबल कंप्लीट झाला. सेकंड आहे पर युनिट लेंथ रेजिस्टन्स ऑफ कॉईल. आता कॉईल काय करणार आहे, मग आपण लेंथ ऑफ कॉईल किती 1 म्हणजे 1 × काय येणार आहे तुमचा 100. मग आता लेंथ ऑफ कॉईल काय आली, मग तुमचं आन्सर काय आलं 100 ओहम पर मीटर, कारण ओहम मीटर आपण मीटरमध्ये घेतलंय म्हणून. मग ॲज इट इज काय इथे येईल 1 × 70. आन्सर आलं तुमचं 70 ओहम मीटर. आपण मीटर घेतलं, इथं जर सेंटीमीटर घेतलं तर 100 घेतलं असतं, पण इथं काय आपण मीटरमध्ये दिलंय म्हणून हे काय झालंय तुमचं 70 ओहम. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की जे तुमचं व्हीटस्टोन ब्रिजचं काय होतं, व्हीटस्टोन ब्रिजचं जे तुमचं एम होतं की तो नल पॉईंट लागल्यावर तुमचे रेजिस्टन्स काय असतात, इक्विव्हॅलंट असतात म्हणजे सेम असतात. आणि जो रेशिओ आहे तो काय असतो तुमचा सेम असतो. त्याच्यावरून हे प्रूव्ह झालंय, बघू शकतात तुम्ही सर्व काय आलंय सेम आले. त्याच्यावरून लेंथ ऑफ कॉईलवरून काय केलं आपण पर युनिट लेंथ ऑफ रेजिस्टन्स ऑफ कॉईल काढली. फर्स्टची आली 100 आणि सेकंडची आली 70 ओहम मीटर. आय होप इफ यू अंडरस्टँड ऑल दी practical. Thank you.